Very good morning, TYBSc student. Today we have to start from polymer chemistry, in which there are different types of chapters. We have to give one by one. Today we are going to discuss about unit 1. What content we have to enter in such a unit. First of all, we have to see introduction of polymer. Then second point, we have to discuss history of polymer. Then third one is monomer of polymer. Then fourth one is definition of polymer. Then example of polymer, and which are examples are mostly responsible for further polymer reactions. First of all, we have to starting from introduction. पॉलिमर हा जो सब्जेक्ट आहे हा कदाचित तुम्हाला लक्षात असेलच. पॉलिमर POLYMERS पॉलिमर्स. व्हॉट इज द पॉलिमर्स. आता पॉलिमर्स म्हणजे नेमकं काय? याच्यामध्ये दोन वर्ड आहे, एक आहे पॉली आणि दुसरा आहे मर्स, MERS. मर्स. पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजे आपण याला मेनी कन्सिडर करू. मेनी, दिस इज लॅटिन वर्ड. पॉलिमर हा लॅटिन वर्ड आहे. त्याच्यानंतर मर्स म्हणजे काय नाही, मर्स म्हणजे पार्ट्स. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मेनी पार्ट्स कशाचे, कंपाऊंडचे, त्याला आपण पॉलिमर असं कन्सिडर करू. तर बघा पॉलिमर्स म्हणजे नेमकं काय. आता बघा याच्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टार्टिंग फ्रॉम इंट्रोडक्शन. आता पॉलिमर जर समजा माहित असेल तर त्याचे जे काही समजा रिएक्शन्स आहे, त्याचे जे काही समजा मेकॅनिझम आहे ते कशा पद्धतीनं करायचे हे लक्षात येईल आपल्याला. तर बघा पहिला जो चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरचं नाव बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिमर. म्हणजे बघा सगळे बेसिक कन्सेप्ट या चॅप्टरच्या माध्यमातून आपल्याला क्लिअर करायचे आहे. बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिमर्स म्हणजे हे आहे चॅप्टरचं नाव. आणि या चॅप्टर मध्ये नंबर ऑफ जे कंटेंट्स आहे हे आपल्याला स्टडी करायचे आहे. तर आजपासून आपण युनिट आपण पहिला जो आहे तो स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये बघा नंबर ऑफ कंटेंट्स आहे, हे कंटेंट्स आपण तुम्हाला डिटेक्ट करून दिलेले आहे. तर बघा बेसिक कन्सेप्ट म्हणजे बघा पॉलिमर म्हणजे कशा कधीपासून तयार झालेला आहे, कशापासून तयार झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कशाचं आहे, व्हॉट आर द रिएक्शन्स अँड मेकॅनिझम, म्हणजे कोणकोणत्या रिएक्शन्स आहे, कोणकोणत्या मेकॅनिझम आहे, याच्या माध्यमातून आपल्याला त्याचे कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. तर बघा पॉलिमर केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट फोकस ऑन केमिस्ट्री ऑफ पॉलिमर. म्हणजे बघा जी काही समजा ही ब्रँच आहे पॉलिमर, ही वेगवेगळ्या समजा ब्रँच मध्ये याचं समजा इन्व्हॉल्युशन झालेलं आहे पॉलिमरचं. कारण की जवळपास डेली नीड्स मध्ये सुद्धा जनरली आपण जे काही टूल्स अँड टेक्निक्स आहे, जे काही आपण ज्या वस्तू आपण वापरतोय ते पॉलिमरचे जनरली बनलेले आहे. तर हा जो पेन आहे हा सुद्धा एक पॉलिमरच एक्झाम्पल आहे. तर नंतर बघा द स्टडी ऑफ पॉलिमर्स, दे आर डिफरंट प्रॉपर्टीज. म्हणजे आता याच्यामध्ये जे काही समजा केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी आहे हे सुद्धा आपण स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर बघा पॉलिमर कॅन बी कन्व्हर्टेड इनटू सॉलिड आर्टिकल्स. म्हणजे पॉलिमर जे काही आहे ते सॉलिड आर्टिकल्स मध्ये सुद्धा म्हणजे कन्व्हर्शन समजा करता येईल आपल्याला. सॉलिड आर्टिकल्स. त्याच्यानंतर बघा जे पॉलिमर आहे या पॉलिमरचं जे काही समजा प्रॉपर्टीज आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आहे, तर ते सुद्धा आपण स्टडी करणार आहे. पॉलिमरचं जे काही समजा वेट आहे ते लाईट वेट सुद्धा आहे पॉलिमर, किंवा काही पॉलिमरचं जे काही वेट आहे ते हाय सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही समजा कम्पॅरेटिव्हली दोन्ही कंडिशन मध्ये हे पॉलिमर आपल्याला फाइंड आउट होते. त्याच्यानंतर बघा पॉलिमर इज अ व्हेरायटी इनटू डिफरंट टाइप्स ऑफ शेप और इट इज अ फ्लेक्झिबल मटेरियल. म्हणजे हा जो पॉलिमर आहे याची जी काही समजा प्रॉपर्टीज आहे हे फ्लेक्झिबल आहे. जसं समजा आपण पॉलिमरचं एक एक्झाम्पल घेऊ. इथे समजा ए आहे आणि हा बी आहे, हा समजा एक मटेरियल आहे, हा पॉलिमर आहे. जर समजा या पॉलिमरची जी काही स्ट्रेंथ असेल याला आपल्याला जर समजा वाढवायची असेल तर वी हॅव टू
स्ट्रेस दॅट कंपाऊंड, म्हणजे आपण त्याला स्ट्रेस जर दिलं तर तो कंपाऊंड त्याची लेंथ आहे ही काय होईल अशा प्रकारे वाढेल. म्हणजे दॅट इज फ्लेक्झिबल कंपाऊंड ऑफ प्रॉपर मटेरियल. म्हणजे हा सुद्धा एक पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बघा असे एक कंडिशन आहे की पॉलिमर कॅन बी कन्व्हर्टेड इन डिफरंट टाइप्स ऑफ रबर असो, म्हणजे आर्टिकल्स असो, रबर असो, देन डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज असो द पर्टिक्युलर पॉलिमर्स. म्हणजे बघा हे बेसिक कन्सेप्ट आहे कशाचे पॉलिमरचे. म्हणजे याच्यामध्ये त्याची प्रॉपर्टी काय आहे, त्याच्यानंतर तो कशासोबत फॉर्म होतो, कशापासून फॉर्म होतो, त्याच्यानंतर त्याची जी की समजा फिजिकल प्रॉपर्टी आहे, त्याच्यानंतर त्याची केमिकल प्रॉपर्टी आहे. दिस कंडिशन वी हॅव टू स्टडी इन बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिमर्स. त्याच्यानंतर बघा हे झालं त्याच्या इंट्रोडक्शन बद्दल. त्याच्यानंतर नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं इंट्रोडक्शनचा पार्ट जो आहे आपण हे डिस्कस केलं, म्हणजे नेमकं पॉलिमर म्हणजे काय, त्याच्यानंतर पॉली म्हणजे मेनी आणि मर्स म्हणजे पार्ट. म्हणजे एखाद्या मोनोमरचं कन्व्हर्शन जर समजा दुसऱ्या म्हणजे पॉलिमर मध्ये होत असेल दॅट इज कॉल्ड एज पॉलिमर्स. म्हणजे मोनोमर इट इज कन्व्हर्टेड इनटू पॉलिमर. किंवा मोनोमर म्हणजे एखादा स्मॉलर कंपाऊंड एखाद्या समजा बिगर कंपाऊंड मध्ये किंवा एखाद्या म्हणजे बिग कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होत असेल, किंवा त्याला काय कन्सिडर करू आपण, हा एक कंपाऊंड असेल, याच्यापासून जर समजा रिपीटिंग युनिट्स आणि त्याच्यानंतर जर समजा याचं पॉलिमर मध्ये कन्वर्ट होत असेल, अशा प्रकारच्या कंडिशनला सुद्धा आपल्याला पॉलिमर कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर बघा दुसरा कन्सेप्ट असा आहे की हिस्ट्री ऑफ पॉलिमर. आता बघा हिस्ट्री ऑफ पॉलिमर म्हणजे नेमकं काय, दुसरा कंटेंट आहे हिस्ट्री ऑफ पॉलिमर. आता या पॉलिमरची हिस्ट्री नेमकी काय आहे की याच्यामध्ये किती लोकांनी कशा कशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही रिॲक्शन बनवलेलं आहे हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर बघा त्याच्यामध्ये पॉलिमर विषयी असं म्हणता येईल की देअर आर व्हेरायटी ऑफ नॅचरल पॉलिमर. म्हणजे बघा नॅचरल पॉलिमर मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज आहेत. ते कशा कशा पद्धतीनं बनलेले आहेत, कशा कशा प्रकारच्या आहेत हे आपण डिस्कस करणार आहे. तर बघा काही मॅनकाइंड आहे म्हणजे आर्टिफिशियल आहे आणि काही नॅचरल सुद्धा आहे. तर बघा मॅनकाइंड प्रोटीन्स, प्रोटीन नंतर स्टार्च आणि सेल्युलोज हे आर्टिफिशियल आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर बघा सिल्क, त्याच्यानंतर रबर, सम कॉमन नॅचरल पॉलिमर. म्हणजे हे जे समजा पॉलिमर आहे हे नॅचरल सुद्धा पॉलिमर म्हणजे आपल्याला स्टडी करता येईल. त्याच्यानंतर बघा एका सायंटिस्टने एक रिॲक्शन बनवलेली, म्हणजे त्या सायंटिस्टचं नाव आहे क्रिस्टोफर कॉलम. क्रिस्टोफर कॉलमनी एक रिॲक्शन अशी तयार केलेली आहे की बाउन्सिंग रबर इट इज फाइंड आउट फ्रॉम 15th सेंचुरी. म्हणजे 15th सेंचुरी मध्ये त्यांनी एक प्रोडक्ट तयार केलेला आहे म्हणजे पॉलिमरचं. आणि त्याच्यामध्ये जो काही समजा कंपाऊंड वापरलेला आहे तो लॅटेक्स फ्रॉम ट्री, म्हणजे कंपाऊंड मटेरियल वापरलेलं लॅटेक्स असं म्हटलेलं आहे. आणि तो जो समजा लॅटेक्स आहे तो एका ट्री पासून बनवलेला आहे. म्हणजेच त्या लॅटेक्स पासून एक पॉलिस्टर म्हणजे प्लास्टिक नावाचं समजा प्लास्टिक एक म्हणजे हे पॉलिमर तयार केलेलं आहे सायंटिस्टनं. त्या सायंटिस्टचं नाव आहे क्रिस्टोफर कॉलम. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट अजून बघा कुठलं तरी समजा एका व्यक्तीनं हा कंपाऊंड तयार केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीनं असं रिसर्च केलेलं आहे, त्याचं नाव आहे चार्लस गुडियर. म्हणजे बघा यांनी सुद्धा एक म्हणजे पॉलिमर तयार केलेला आहे, त्याचं नाव आहे रबर वल्कनायझेशन ऑफ रबर. वल्कनायझेशन ऑफ रबर हा एक कंपाऊंड तयार केलेला आहे, हा एक पॉलिमर तयार केलेला आहे वल्कनायझेशन ऑफ रबर. म्हणजे बघा हा एक समजा पॉलिमर आहे, हा एका गुड इयर नावाच्या सायंटिस्टनं हे तयार केलेलं आहे. आणि कशापासून तयार केलेलं आहे, याच्यामध्ये कशाचं कॉम्बिनेशन आहे, याच्यामध्ये रबर सुद्धा वापरलेला आहे प्लस सल्फर. म्हणजे बघा या दोघांना म्हणजे रबर आणि सल्फरला हीट करून त्याच्यापासून एक प्लास्टिक तयार केलेलं आहे. म्हणजे दिस इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट रिस्पॉन्सिबल एक्झाम्पल ऑफ पॉलिमर. हे सुद्धा पॉलिमरचं एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बघा अजून समजा हे रिसर्च लागल्यानंतर अजून दुसऱ्या व्यक्तीच्या असं मनात आलं असेल की आपण सुद्धा एखादा कंपाऊंड तयार करू शकतो. मग नंतर एक असं एका सायंटिस्टच्या मनात आलं असेल, त्यांनी सुद्धा एक पॉलिमर तयार केलं. म्हणजे आता त्या सायंटिस्टचं नाव बघू आपण,
एक क्रिटिसन शोबेन नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्यांनी सुद्धा एक म्हणजे आर्टिकल तयार केलेला आहे आणि तो आर्टिफिशियली तयार केलेला पॉलिमर, त्याचं नाव आहे नायट्रोसेल्युलोज. म्हणजे या सायंटिस्ट नाव आहे क्रिटिसन क्रिस्टेन शोबेन. म्हणजे हा सायंटिस्ट आहे. या सायंटिस्टनं 1844 मध्ये नायट्रोसेल्युलोज नावाचा कंपाऊंड तयार केला. नायट्रोसेल्युलोज नावाचा एक कंपाऊंड तयार केलेला आहे क्रिटिसननं. त्याच्यानंतर बघा अजून समजा जसं समजा याचं रिसर्च समजा करता आले म्हणजे सायंटिस्टला, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लोकांनी याच्यावर रिसर्च केलेलं, याच्यावर काम केलेलं आहे, याच्यावर संशोधन करून वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर तयार केलेले आहे. त्याच्यानंतर बघा लगेच हॅट नावाच्या सायंटिस्टनं HYATT हॅट नावाच्या सायंटिस्टने सुद्धा 1868 मध्ये एक कंपाऊंड तयार केलेला आहे आणि त्या कंपाऊंडचं नाव आहे ट्रू प्लास्टिक. म्हणजे ट्रू प्लास्टिक नावाचं एक कंपाऊंड तयार केलेलं आहे. म्हणजे बघा असे हे जे समजा कंपाऊंड आहे हे पॉलिमरचे एक्झाम्पल आहे. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्रिपरेशन पॉलिमर केमिस्ट्री. पॉलिमर केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ म्हणजे ऍप्लिकेशन्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या समजा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हे अतिशय महत्वाचं आहे पॉलिमर. त्याच्यानंतर डेली नीड्स मध्ये सुद्धा पॉलिमरचं अतिशय म्हणजे इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यानंतर बघा अजून एका सायंटिस्टनं याच पद्धतीने पॉलिमर तयार केलं, त्याचं नाव आहे बर्टेलॉट. हा एक सायंटिस्टचं नाव आहे आणि यांनी 1907 मध्ये म्हणजे बघा जसं समजा याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत आलं तसं प्लास्टिकच्या वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड इथे निदर्शनात आले, त्याच्यावर काम केलं, रिसर्च केलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक पॉलिमर इथे तयार करण्यात आले. त्याच्यानंतर बर्टेलॉटनी काय केलेलं आहे प्रिपरेशन ऑफ पॉलिस्टायरीन फ्रॉम स्टायरीन. म्हणजे बघा हा एक समजा पॉलिस्टरचं एक्झाम्पल आहे. पॉलिस्टायरीन हा एक कंपाऊंड आहे, कशापासून तयार केलेला आहे स्टायरीन पासून. हा स्टायरीन पासून हा कंपाऊंड तयार केलेला आहे पॉलिस्टायरीन. तर बघा आता सायंटिस्टचं नाव आहे बर्टेलॉट. त्याच्यानंतर बघा अजून पुन्हा एक लिओ बॅकलँडनी अजून एक कंपाऊंड तयार केला. म्हणजे बघा अशा वेगवेगळ्या प्रकारचे समजा सायंटिस्टनं त्याच्यावर काम करून वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिस्टर किंवा पॉलिमर प्रिपेअर्ड केले. त्याच्यानंतर बघा हे झालं हिस्ट्री ऑफ. आता हिस्ट्री जर म्हटलं तर बऱ्याच समजा सायंटिस्टनी जसं समजा टेक्नॉलॉजी वाढत गेली त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक किंवा पॉलिमर तयार करण्यात आले. त्याच्यानंतर बघा हे झालं रिलेटेड ऑफ हिस्ट्री. आपण आता हिस्ट्री बघण्यामध्ये आपल्याला भरपूर म्हणजे कंपाऊंड म्हणजे दिसेल. त्याच्यानंतर बघा आपल्याला जो मेन कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टकडे आपण वळणार आहे. त्याच्यानंतर बघा डेफिनेशन ऑफ पॉलिमर. आता पॉलिमरची जी काही डेफिनेशन आहे ते डेफिनेशन बघा काय म्हणतं डेफिनेशन मध्ये की पॉलिमर इज अ हाय मोलिक्युलर वेट कंपाऊंड इन विच ए लार्ज नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स आर जॉईंड टुगेदर बाय कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे बघा एखादा समजा मोनोमर असेल तर मोनोमरचं कन्व्हर्शन एखाद्या हाय मॉलिक्युलर वेट मध्ये झालं असेल म्हणजे विथ द हेल्प ऑफ रिपीटिंग युनिट्सच्या माध्यमातून त्याचं हाय मॉलिक्युलर वेट असं म्हटलेलं आहे थ्रू किंवा बाय कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे एखादा समजा जो मॉलिक्युल आहे एखादा जो पॉलिमर आहे तो असं वेगवेगळे म्हणजे मोनोमर म्हणजे एखाद्या स्मॉलर मॉलिक्युल पासून जर समजा वेगवेगळ्या जे काही समजा बॉन्ड आहे कोव्हॅलेंट बॉन्डला अटॅच असेल अशा प्रकारच्या मॉलिक्युलला पॉलिमर असं म्हटलं जातं. म्हणजे बघा पॉलिमरची हे डेफिनेशन आहे की एखादा मोनोमर असेल त्या मोनोमरचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं असेल पॉलिमरमध्ये, दॅट इज कॉल्ड एज काय पॉलिमर. हे झाली त्याची स्टँडर्ड डेफिनेशन. दुसरी एक डेफिनेशन आहे की पॉलिमर इज अ मॅक्रोमोलिक्युल ऑब्टेन बाय जॉईनिंग लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युलर वेट थ्रू कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे याचं सुद्धा असं म्हणणं आहे की जर समजा एखाद्या मोनोमरचं कन्व्हर्शन जर विथ द हेल्प ऑफ रिपीटिंग युनिट्स म्हणजे रिपीटिंगच्या युनिटच्या माध्यमातून त्याचं कन्व्हर्शन जर समजा हाय मॉलिक्युलर वेट मध्ये होत असेल दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट रिस्पॉन्सिबल डेफिनेशन ऑफ पॉलिमर. हे झालं
डेफिनेशनच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे की एक्झाम्पल्स ऑफ पॉलिमर. आता पॉलिमर म्हणजे नेमकं आपण फक्त आता शब्दामध्ये एक्सप्लेन केलं, आता आपण ते रिएक्शन अँड मेकॅनिझमच्या माध्यमातून एक्सप्लेन करणार आहे. वी हॅव टू डिटेक्ट, वी हॅव टू एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ रिएक्शन अँड मेकॅनिझम. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त जे काही शब्द आहे या शब्दांच्या माध्यमातून पॉलिमरचे बेसिक जे कन्सेप्ट आहे हे आपण डिटेक्ट करत होतो. आता बघा आपल्याला त्याच्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण म्हणजे क्लिअर करणार आहे की व्हॉट इज द रोल ऑफ पॉलिमर, हाऊ टू प्रिपेअर दॅट रिएक्शन्स, what is the basic background of this reaction, then what is the how to interpretation of that particular polymer reaction, कशा पद्धतीने ते इंटरप्रिटेशन होते ते आपण आता लगेच बघणार आहे. तर बघा आपण पहिली रिएक्शन बघू याच्यामध्ये इथिलीनची, म्हणजे एक्झाम्पल ऑफ पॉलिमर, कशा पद्धतीने इथिलीन पासून पॉलिइथिलीन तयार होतो. तर बघा जे काही समजा इथिलीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, दिस इज द स्ट्रक्चरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथिलीन, म्हणजे हा इथिलीन आहे आणि या इथिलीन पासून आपल्याला हा मोनोमर आहे, दिस इज रिएक्टंट किंवा याला स्टार्टिंग मटेरियल कन्सिडर करू, हा मोनोमर. आणि याच्यापासून आपल्याला आता रिपीटिंग युनिटच्या माध्यमातून आपल्याला पॉलिमरायझेशन मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. म्हणजेच इथे CH2, इथे CH2 बाय N, म्हणजे N मीन्स नंबर ऑफ CH2, म्हणजेच हायड्रोकार्बन इट इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू अनलिमिटेड कार्बन एटम, दॅट इज कॉल्ड एज हायर मॉलिक्युलर वेट आणि इट इज ऑल्सो रेफर्ड एज पॉलिमर. म्हणजे याला आपल्याला काय म्हणता येईल, पॉलिमर. म्हणजेच हा कशाचं एक्झाम्पल आहे, इथिलीन इट इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू पॉलिइथिलीन, पॉलिइथिलीन. दिस इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट रिस्पॉन्सिबल एक्झाम्पल ऑफ काय, पॉलिमर. हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे कशाचं, पॉलिमरचं. आता बघा याचं जे काही समजा मेकॅनिझम आहे ते कशा पद्धतीने होते, हाऊ टू प्रिपेअर सच टाइप ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजेच बघा हे मोनोमर आहे आणि मोनोमरचं कन्व्हर्शन तर पॉलिमर मध्ये करायचं आहे. तर बघा दिस रिएक्शन अंडरगोज द फॉरवर्ड डायरेक्शन इन द प्रेझेन्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिमरायझेशन प्रोसेस अँड वी हॅव टू स्टार्ट फर्स्ट रिपीटिंग युनिट्स. म्हणजेच याला आपण रिपीटिंग युनिट्स कन्सिडर करू. म्हणजेच हा जो मॉलिक्यूल आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड containing compound is directly converted into single bond with the help of repeating units. Finally we have to get a corresponding polymer also. म्हणजे आता याच्यापासून बघा आपल्याला पॉलिमर तयार करता येईल, CH2 बाय N, म्हणजेच हे झाली याची केमिकल रिएक्शन. त्याच्यानंतर लगेच समजा दुसरी रिएक्शन बघू आपण, विनाइल क्लोराइड टू पॉलिविनाइल क्लोराइड. त्याच्यानंतर बघा सेम रिएक्शन आहे, फक्त तुम्हाला रिपीटिंग युनिट्स हे प्रिपेअर करावं लागेल फॉर द केमिकल रिएक्शन. आता बघा दुसरा आहे विनाइल क्लोराइड. व्हॉट इज द जनरल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ विनाइल क्लोराइड, CH2 डबल बॉन्ड CH and Cl. This is the structural formula of vinyl chloride. How to prepare polyvinyl chloride on the basis of polymerization process. This reaction undergoes the forward direction in the presence of different types of polymerization scheme, and we have to first prepare CH2 CH Cl. This is role of repeating units. म्हणजे हा intermediate आहे. The repeating units it is considered as a intermediate. Then this intermediate undergoes the forward direction, and we have to prepare finally polymers of polyvinyl chloride. म्हणजे बघा या मोनोमर्सचं कन्व्हर्शन रिपीटिंग युनिट्स मध्ये झाल्यानंतर त्याचं डायरेक्ट पॉलिमरायझेशन कन्वर्ट होते. म्हणजेच दिस पॉलिमर in which carbon atom as well as fluoride atom also it is directly bonded number of carbon atom hydrocarbon also as well as fluoride also. म्हणजेच एका या मोनोमर पासून नंबर ऑफ कार्बन ॲटम n मीन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मोजता येणार नाही अशा प्रकारचे कार्बन ॲटम आहे आणि हायड्रोजन ॲटम सुद्धा तेवढेच आहे. त्याचप्रमाणे क्लोरीन ॲटम म्हणजे फंक्शन ग्रुप सुद्धा तेवढंच आहे. त्या कंडिशनला हायर मॉलिक्युलर वेट असं म्हटलं जाईल. म्हणजेच या मोनोमरचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, पॉलिमर मध्ये. आणि व्हॉट इज द नेम ऑफ दिस पॉलिमर, विनाइल क्लोराइड. म्हणजे हे दुसरं एक्झाम्पल. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट पॉलिमर, विनाइल पॉलिविनाइल क्लोराइड, पॉलिविनाइल क्लोराइड.
हे बघा, देयर आर नंबर ऑफ अनलिमिटेड पॉलिमर्स आर प्रेझेंट इन केमिस्ट्री सब्जेक्ट ऑर ते पॉलिमर सब्जेक्ट. म्हणजे बघा कितीतरी समजा एक्झाम्पल असे आहे की मोनोमर पासून पॉलिमर तयार करतात. डेली नीड्स मध्ये, आर्टिकल्स मध्ये, टूल्स अँड टेक्निक्स मध्ये, सगळे जे काही समजा जे टूल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जनरली पॉलिमरचं युटिलायझेशन इम्प्लिमेंटेशन केलं जाते. जनरली डेली नीड्स मध्ये सुद्धा पॉलिमरचं आपल्याला समजा म्हणजे वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे बघा तिसरी रिएक्शन बघू आपण, प्रॉपिलिन टू पॉलिप्रॉपिलिन. आता बघा नंतरची रिएक्शन अशी आहे प्रॉपिलिन. आता बघा आय मे राईट डाऊन लाईक दिस कंपाऊंड इज देअर. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ प्रॉपिलिन, CH2 and it is CH2. How much more valency of carbon atom? The central carbon atom, it is directly bonded with 4 different carbon atoms. This is one carbon atom, second, third and fourth. Then this CH2 group, it is directly bonded with unsaturated carbon atom. How to prepare polypropylene from propylene? This is the general formula, propylene. And how to prepare polypropylene? This reactant, it is considered as a monomer. म्हणजे आपण याला मोनोमर म्हणू. आता मोनोमरचं जे की समजा वेट आहे हे ऍज कम्पेअर्ड टू प्रॉडक्ट पेक्षा कमीच असेल, म्हणजे म्हणून याला आपण लोअर वेट असं कन्सिडर करतो. म्हणजे याचा जो काही वेट आहे इट इज लोअर वेट. आता बघा याचं कन्व्हर्शन रिपीटिंग युनिट्स मध्ये करावं लागेल. I may write down like this compound is there, CH, then this CH2 will directly connect with hydrocarbons. म्हणजे याचं पहिल्यांदा रिपीटिंग युनिट्स तयार करावं लागेल. Then this repeating units, it is considered as intermediate. This reaction undergoes the polymerization process. आता या रिएक्शनला पॉलिमरायझेशन प्रोसेस मध्ये कन्वर्ट करा, डायरेक्ट तुम्हाला पॉलिमर मिळेल. म्हणजे CH2, इथे CH, इथे CH2 and this last carbon atom it is directly bonded with number of carbon atom. म्हणजे हा जो शेवटचा कार्बन ॲटम आहे तो नंबर ऑफ हायड्रोकार्बनला डायरेक्टली बॉन्डेड आहे. That carbon atom is considered as covalent bond. This is polymer. And how much more weight of this polymer? Higher weight of polymer. म्हणजे याचं वेट कदाचित हायर असेलच, कारण की हे 3 कार्बन ॲटम, इथे नंबर ऑफ कार्बन ॲटम, म्हणजे याचं मोनोमरचं वेट लो असेल आणि जे काही समजा पॉलिमर आहे त्याचं जे काही वेट आहे असेल अब्सोल्युटली जास्तच असेल, हायर वेट ऑफ पॉलिमर. त्यालाच आपण काय म्हणू, पॉलीप्रॉपिलिन अशा प्रकारे. म्हणजे बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की इंट्रोडक्शन मध्ये मी सांगितलं की एखादा मोनोमर असेल त्याचं कन्व्हर्शन जर समजा पॉलिमर मध्ये करायचं असेल हे मी शब्द सांगितलं. आता बघा हे रिएक्शन मध्ये तुम्हाला दिसत असेल की एखाद्या मोनोमरचं कन्व्हर्शन आपण पॉलिमर मध्ये करायचं असेल तर डिफरंट टाइप्स ऑफ वे किंवा डिफरंट टाइप्स ऑफ रूट, डिफरंट टाइप्स ऑफ इंटरप्रिटेशन वी हॅव टू utilize or implement for further reaction and mechanism also for the preparation of polymers. Monomer to polymer, monomer to polymer. This is the chemical properties of this reaction. Then next content we have to study a degree of polymerization. त्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे त्याचं नाव आहे डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. आता बघा डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे नेमकं काय, तर बघा डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनची एक स्पष्ट अशी डेफिनेशन आहे. इट डील्स विथ द स्टडी ऑफ डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. इट इज यूज एक्सप्रेस नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स प्रेझेंट इन अ चेन ऑफ पॉलिमर. म्हणजे बघा डिग्री ऑफ पॉलिमर म्हणजे काय की नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स इट इज प्रेझेंट इन चेन पॉलिमर्स. म्हणजे एखाद्या चेन पॉलिमर मध्ये रिपीटिंग युनिट्स किती आहे, हाऊ मच मोर रिपीटिंग युनिट्स आर प्रेझेंट इन दॅट पॉलिमरायझेशन स्कीम. दॅट phenomenon it is also called as degree of polymerization. degree of polymerization कशाला म्हणायचं की एखाद्या पॉलिमर मध्ये किती युनिट्स रिपीटिंग युनिट्स आहे, जेवढे रिपीटिंग युनिट्स आहेत तेवढंच त्याला काय म्हणायचं
डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन आणि इट इज अब्रिव्हिएटेड ॲज डीपी. त्याचं अब्रिव्हिएशन आहे डीपी म्हणजेच डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. त्याच्यानंतर बघा आता डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन नेमकं आता हे मी तुम्हाला जे की समजा वर्ड मध्ये सांगत आहे त्याची केमिकल प्रॉपर्टीज बघू की हाऊ टू डिटेक्ट, हाऊ टू इंटरप्रिटेशन ऑफ डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. कशा पद्धतीने आपण त्याला इंटरप्रेट करू हे बघू. तर बघा डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. आता आय मे राईट डाऊन ए सिंगल और 2 कार्बन ॲटम कंटेनिंग मोनोमर. म्हणजे बघा हा 2 कार्बन ॲटम कंटेनिंग मोनोमर मी इथे कन्सिडर करतो and this 2 carbon atom containing compound it is count 100 times. म्हणजे आपण याला हा जो मॉलिक्यूल आहे 100 टाइम्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा याचं पॉलिमरायझेशन मध्ये याचं कन्व्हर्शन करायचं. पॉलिमरायझेशन म्हणजे दिस रिएक्शन undergoes the forward direction in the presence of polymerization scheme and how to prepare a repeating unit that intermediate. म्हणजे या रिएक्टंटचं या मोनोमरचं रिपीटिंग युनिट्स कशा पद्धतीनं तयार करायचं, हाऊ टू फॉर्म, हाऊ टू प्रिपेअर, हाऊ टू मेकअप द इंटरमिडिएट किंवा त्याला आपण असं कन्सिडर करू रिपीटिंग युनिट्स. आता बघा याचं रिपीटिंग युनिट्स वी हॅव टू ऑलरेडी डिस्कस इन प्रिव्हियस रिएक्शन. म्हणजे पहिल्या रिएक्शन मध्ये आपण रिपीटिंग युनिट्स बघितलं असेल कदाचित CS2 इथे CS2. आता बघा दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथे डायरेक्टली रिड्यूसेस देअर. म्हणजे बघा जेव्हा समजा आपण रिपीटिंग युनिट्स तयार करत आहे त्यावेळेस या कार्बन ॲटम मधला जो काही डबल बॉन्ड आहे, जो अनसॅच्युरेटेड जो काही समजा बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे, त्याला आपण कम्प्लिटली रिडक्शन करून त्याचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये करून त्याचं रिपीटिंग युनिट्स आपण तयार करत आहे. म्हणजेच इथे आपण कन्सिडर नाही करू शकत की ते 2च कार्बन ॲटम असेल म्हणून आपण त्याला इंटरमिडिएट म्हणू किंवा दुसऱ्या भाषेत आपण त्याला रिपीटिंग युनिट्स असं कन्सिडर करू CS2 आणि CS2. आता बघा जेव्हा समजा याचं पॉलिमरायझेशन मध्ये कन्व्हर्शन करू ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू प्रिपेअर्ड number of carbon atom, number of hydrogen atom it is directly bonded that higher molecular weight containing polymers. म्हणजे या 2 रिपीटिंग युनिट्सचे म्हणजे जवळपास इथे आपण 100 कन्सिडर करू, पण जेव्हा समजा याचं पॉलिमरायझेशन म्हणजे प्रोसेस कम्प्लीट करू ऍट दॅट कंडिशन वी हॅव टू प्रिपेअर्ड 100 टाइम्स कार्बन ॲटम देन 100 टाइम्स हायड्रोजन ॲटम ऑल्सो डायरेक्टली बॉन्डेड विथ कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजेच बघा जेवढे समजा कार्बन ॲटम असेल तेवढेच हायड्रोजन ॲटम असेल. इथे सुद्धा जेवढे समजा 100 रिपीटिंग युनिट्स असेल तर 100 कार्बन ॲटम 100 हायड्रोजन ॲटम आल्सो प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर रिपीटिंग युनिट्स. अँड फायनली वी हॅव टू गेट करस्पॉन्डिंग. इथे आपण N नाही कन्सिडर करू पॉलिमरायझेशन ऑफ काय इथिलीन पॉलिइथिलीन. म्हणजे इथे सुद्धा जेवढे समजा याचे कार्बन ॲटम असेल 100 कार्बन ॲटम 100 हायड्रोजन ॲटम असं कन्सिडर करू. म्हणजेच दिस काउंटिंग ऑफ हायड्रोकार्बन्स इट इज ऑल्सो कन्सिडर ॲज काय म्हणून आपण त्याला डीपी डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. म्हणजे डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन कशाला कन्सिडर करायचं की जो समजा जेवढे रिपीटिंग युनिट्स असेल कशामध्ये एखाद्या चेन मध्ये एखाद्या पॉलिमर मध्ये दॅट इज कॉल्ड एज डीपी, दॅट इज कॉल्ड एज काय डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. त्याच्यानंतर बघा डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनचा एक फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला बघू आपण की व्हॉट टाइप फॉर्म्युला वी हॅव टू प्रिपेअर्ड फॉर डिग्री ऑफ काय म्हणून आपण त्याला पॉलिमरायझेशन. तर डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनचा जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो आपण इथे डिटेक्ट करणार आहे. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन इक्वल म्हणजे आपण याचा फॉर्म्युला डिटेक्ट करत आहे. फॉर्म्युला मोलिक्युलर वेट ऑफ पॉलिमर. आपण पॉलिमर कन्सिडर करतो. मोलिक्युलर वेट ऑफ पॉलिमर इक्वल टू डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन इक्वल टू डीपीज कन्सिडर करू डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन इनटू मोलिक्युलर वेट ऑफ मोनोमर इनटू मोलिक्युलर वेट ऑफ मोनोमर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की मोलिक्युलर वेट ऑफ पॉलिमर म्हणजे पॉलिमरचं जे काही मोलिक्युलर वेट असेल इक्वल टू डीपी म्हणजे डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. म्हणजेच काय कन्सिडर करू इथे रिपीटिंग युनिट्स आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कशानं मोलिक्युलर वेट ऑफ मोनोमर. म्हणजेच एखादी रिएक्शन असेल इथे
आता आपण कन्सिडर करतो CS2 डबल बॉन्ड CS2. मॉलिक्युलर वेट ऑफ काय पॉलिमर आपण कन्सिडर केलेला आहे 100, म्हणजे हे 100 टाइप होतं, म्हणजेच किती मॉलिक्युलर वेट आपण 100 कन्सिडर करू. देन रिपीटिंग युनिट्स, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे रिपीटिंग युनिट्स म्हणजे किती वेळ समजा तो म्हणजे तो जो कंपाऊंड आहे तो किती वेळ आहे तिथे, म्हणजे आपण 100 कन्सिडर करू. त्याच्यानंतर त्याला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ मोनोमर, म्हणजे मोनोमरचं जेवढं वेट असेल, वेट म्हणजे कार्बन ॲटम आणि हे कार्बन ॲटम, हायड्रोजन ॲटम आणि हे हायड्रोजन ॲटम, हे त्याचं आपल्याला काय करावं लागेल वेट करावं लागेल. म्हणजे जे काही असेल XYZ दिस इज कन्सिडर ॲज अ डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. अशा पद्धतीने डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन आपल्याला काउंट करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे फंक्शनॅलिटी. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे फंक्शनॅलिटी. आता बघा फंक्शनॅलिटी याच्यामध्ये एक असा एक म्हणजे वर्ड आहे की त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल किंवा येत असेल